नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच असिस्टंट पदासाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, तुम्ही बरोबर पाहिलं. संपूर्ण देशभरात मिळून तब्बल 650 जागा आहेत. खरंच ही एक खूप मोठी संधी आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का. ही भरती आहे भारतीय रिझर्व्ह बँकेत, म्हणजेच आपल्या देशाच्या सेंट्रल बँकेत. विचार करा, पॅनल वर्ष 2025 साठी असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची संधी आहे. ओके, तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपण यासाठी योग्य आहोत की नाही. सगळ्यात आधी बघूया वयोमर्यादा. तर 1 फेब्रुवारी 2026 या तारखेला तुमचं वय 20 ते 28 वर्षांच्या मध्ये असायला हवं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा जन्म 2 फेब्रुवारी 1998च्या आधी आणि 1 फेब्रुवारी 2006च्या नंतर झालेला नसावा. पण थांबा, इथे एक चांगली बातमी आहे. काही विशिष्ट प्रवर्गांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. जसं की SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची, OBCसाठी 3 वर्षांची, तर PWD उमेदवारांसाठी तब्बल 10 वर्षांची सूट आहे. आणि माजी सैनिकांसाठी तर वेगळे नियम आहेतच. आता वळूया शिक्षणाकडे. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री असायला हवी आणि त्यात कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे. हो, पण जर तुम्ही SC/ST किंवा PWD प्रवर्गातून असाल तर फक्त पास क्लास असला तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त डिग्री असून चालणार नाहीये. तुम्हाला कम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंगचं ज्ञान हवं. शिवाय ज्या राज्यातून अर्ज करणार आहात तिथली स्थानिक भाषा तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. आणि हो, तुम्ही भारताचे नागरिक असणं तर आवश्यक आहेच. बरं, पात्रता तर समजली, पण निवड कशी होणार? ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि त्यासाठी 3 टप्प्यांची एक प्रक्रिया ठरवलेली आहे. चला, आता हा निवडीचा मार्ग कसा आहे ते सविस्तरपणे पाहूया. तर निवडीचे एकूण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे प्राथमिक परीक्षा, जी ऑनलाईन होईल. दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा, ही सुद्धा ऑनलाईनच असेल. आणि तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा आहे भाषा प्रावीण्य चाचणी, ज्याला आपण LPT म्हणतो. चला, पहिला टप्पा बघूया, प्राथमिक परीक्षा. यात इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता असे 3 विषय असतील. एकूण 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयासाठी 20-20 मिनिटांचा स्वतंत्र वेळ दिलेला आहे. प्राथमिक परीक्षा पास झालात की तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठराल. ही परीक्षा थोडी मोठी आहे. इथे बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि गणितासोबतच सामान्य ज्ञान आणि कम्प्युटर ज्ञान हे 2 नवीन विषय पण आहेत. एकूण 200 प्रश्न, 200 गुण आणि वेळ असेल 135 मिनिटं. ही गोष्ट फार म्हणजे फार महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. प्राथमिक आणि मुख्य या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1-4 गुण कापले जातील. त्यामुळे उत्तर देताना खूप काळजी घ्यावी लागेल. बरं, परीक्षा आणि निवड प्रक्रिया तर समजली, पण प्रश्न हा आहे की इतकी मेहनत का करायची? ही नोकरी का महत्त्वाची आहे? चला, आता या पदासोबत मिळणारा पगार, फायदे आणि करिअरच्या संधी काय आहेत यावर एक नजर टाकूया. तर सुरुवातीलाच तुमचा अंदाजे मासिक पगार असेल तब्बल 58,514 रुपये. हो, हा एक खूप आकर्षक आकडा आहे आणि तो या नोकरीचं महत्त्व नक्कीच वाढवतो. आणि फक्त पगारच नाही, तर त्यासोबत मिळणारे फायदेही जबरदस्त आहेत. जसं की घरभाडे भत्ता, मेडिकलचा खर्च, घर किंवा गाडी घेण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज आणि नवीन पेन्शन योजनेचा NPS लाभ, अशी मोठी लिस्ट आहे. करिअरच्या दृष्टीनेही ही एक उत्तम संधी आहे. इथे स्पष्ट म्हटलंय की उच्च पदांवर प्रमोशन मिळण्याची चांगली संधी आहे, म्हणजे तुमचं करिअर इथे थांबणार नाही, तर पुढे वाढतच जाणार आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे ॲक्शन प्लॅन. अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पाहूया. या तारखा कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून ठेवा. ऑनलाईन अर्ज 16 फेब्रुवारी 2026ला सुरू होतील आणि 8 मार्च 2026 पर्यंतच करता येतील. प्राथमिक परीक्षा 11 एप्रिलला आणि मुख्य परीक्षा 7 जूनला होण्याची शक्यता आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. फक्त RBIच्या www.rbi.org.in या वेबसाईटवर जा.
तिथे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट पॅनल इयर 2025 ही लिंक शोधा. नोंदणी करा, फॉर्म भरा, फोटो आणि सही अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरा. झालं. तर मग भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत एका उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला तुम्ही तयार आहात का? संधी खूप चांगली आहे. विचार नक्की करा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.